सन्माननीय मोहनजी जोशी, गिरीश महाजन, म्हणजे कोल्हापूरचे गिरीश महाजन, आणि मिलिंदजी अस्टेकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कोल्हापूरवासीय बंधुवाडी भगिनींनो, खरं तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच कळत नाही. आणि सगळंच आपापसात ठरलेलं असतं. आपापसात ठरलेलं नसतं, आपलं आपलं ठरलं, आमचं ठरलंय. त्याच्यामुळे आमच्यासारख्याची फार मोठी अडचण होते. पण मी नाही, ते पण मुस्लिम सांगतो ना. आणि या बाबतीमध्ये माझी अडचण का होत नाही, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात रत्नागिरीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब असताना झाली. आणि माझे मित्र बंटी पाटील असल्यामुळं आणि मी स्वतः कोल्हापूरला शिक्षणाला असल्यामुळं थोडंफार कोल्हापूर मला माहिती आहे. मुश्रीफ साहेबांना एवढं नक्कीच माहिती नाही, पण थोडंफार माहिती आहे. पण कोल्हापूरची एक संस्कृती आहे मामा, खरोखरच एक संस्कृती. आज तुमच्या सत्काराला स्वतः मुश्रीफ साहेब उपस्थित आहेत, स्वतः बंटी साहेब उपस्थित आहेत, मी देखील उपस्थित आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातलं अशोक सराफ असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याच्यासाठी सगळ्यांचे पक्षीय जोडे हे स्टेजच्या खाली असतात. तसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की विनोद म्हटलं की अशोक सराफ आणि दादा कोंडके. माझ्या घरामध्ये तर अशोक बाबा तुमचा एवढा मोठा समर्थक आहे, माझे वडील. तुम्हाला ऑप्शनच नाहीये. त्यांच्याबरोबर असं सांगितलं कोणी की नाही नाही अशोक मामांचं काम चांगलं झालं नाही, तर पक्षामध्ये जेवढे वाद होत नाहीत तेवढे आमच्यामध्ये वाद होतात. आणि ते पटवून सांगतात प्रत्येकाला की कलाकार कसा असला पाहिजे, कलाकाराची कला कशी असली पाहिजे. एकच कला वारंवार जर आपण केली तर लोक स्वीकारत नाहीत. आणि म्हणून अशोक मामांची जी कला आहे ही विविधतेनं लढलेली आहे, हे आमच्या घरात मला रोज ऐकायला लागलं. आणि ते सारखं सारखं ऐकल्यामुळे मी राजकारणातला कलाकार झालो. आम्ही काही कमी कलाकार नाही. जोशी साहेब बरोबर की नाही? तुम्ही 3 तास मेकअप करता, आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप मध्येच असतो. काही मंडळी बंटी साहेब तर अशी आहेत झोपल्यावर सुद्धा मेकअप काढत. आता हे एवढे बंटी साहेब का हसले या वाक्यावर? बरं ठीक आहे, पण राजकारण आणि कलाक्षेत्र हे खरोखरच नाण्याच्या 2 बाजू आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं या कलेला राजाश्रय दिला. आणि मग किर्लोस्करांपासून असेल किंवा सांगलीच्या पटवर्धनांपासून असेल, त्यांना खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला. आणि ज्यावेळी मामांचे चित्रपट आम्ही बघतो त्यावेळी खरोखरच मामा तोंडावर सांगत नाही. मोहनजी असाल, तुम्ही असाल, जे मराठीतनं उठले आणि स्वतः बॉलिवूडमध्ये जाऊन ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं ते कलाकार म्हणजे अशोक सराफ आहेत. ते बटन मोहनजी, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मी कधी काडीमध्ये असलो म्हणजे कदाचित सगळ्यांना आश्चर्य असेल, मी कधी हिंदी गाणी गात नाही. ते पुष्पा आपल्याला काही जमतच नाही. आणि म्हणून काल माझ्या मुंबई ते गोवा या प्रवासामध्ये मी तुमची मुलाखत बघितली.